अनायाला घेऊन तुम्ही इतका पुणे ते अमरावती लांब प्रवास कसा करता? तिला ऑन द वे दिवसभर काय खायला देता? असे खूप सारे सगळ्यांचे प्रश्न असतात. चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी आज या व्लॉगमध्ये देते. सकाळी आम्ही जवळपास 7:30ला निघालो होतो. तेव्हा अनायाचं सारेलॅक मस्त बनवून घेतलं. ही फीडिंग बॉटलनं मला खूप जास्त हेल्प करते. ही बॉटल फुल भरून घेतली होती, ज्यामध्ये 180 ml मावतं. आणि मग ते आम्ही ब्रेकफास्टला 9च्या दरम्यान थांबलो, तेव्हा तिला खाऊ घातलं. आणि मी उत्तप्पा घेतला होता, तर तो सॉफ्ट होता. त्यातलंही थोडं थोडं तिला खाऊ घातलं, कारण एकच फूड खाऊन खाऊन तिला बोर होतं. त्यानंतर आम्ही आमच्या मार्गी लागलो. आम्ही सुद्धा ब्रेकफास्ट पोटभर करून घेतला. ते जे राहिलेलं होतं तिने पूर्ण फिनिश केलं नाही ब्रेकफास्टला. मग तिला 12च्या आत मी देते, कारण सकाळी 7 वाजता बनवलेलं फूड त्याच्यापेक्षा जास्ती वेळाने देऊ शकत नाही. म्हणून एक ब्रेक घेऊन परत तिला ते फूड भरवलं. तिने ते कंप्लीट खाल्लं नाही, पण ऑलमोस्ट संपलं होतं. मग त्या व्यतिरिक्त ब्रेस्ट फिडिंग पूर्ण जर्नीमध्ये चाललेली असते. त्याचबरोबर तिला मी राजगिऱ्याचा लाडू, मुरमुरे अशा सगळ्या गोष्टी देत असते. मग काय, अराउंड 7 वाजता आम्ही